जय भवानी। जो बोले सो निहाल। सत श्री अकाल। नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा समोर श्रद्धापूर्वक माथा टेकून आलोय। सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झाला आहे आणि जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या। म्हणजे पैकीच्या पैकी मार्क, 100% रिझल्ट आणि 100% स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय। आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या तरुणांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे, या सगळ्यांचं आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळी हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला। आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो, तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा, मी म्हणालो होतो। सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो। माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण। अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। आणि तेच माझ्या बहिणींनी एक ही मारा पण सॉलिड मारा। सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला। आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो, विजयानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल, पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय। मी सर्व मतदारांना, बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय, तुम्हाला वंदन करायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय। आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे हा तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे, पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली। आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो, अशीच माया या सर्व आमदारांवर, 3 आमदार दिले, आज हेमंत पाटील आमदार आहेत, राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे, आणि या 4ही भावांवर, आम्हा सर्वांवर, शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या, ही विनंती मी आपल्याला करायला आलोय। एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय। खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपवून टाकणार आहे, एक दैदिप्यमान असं यश। मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं, 237 जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या। आणि म्हणून काही लोक मला म्हणाले, ही कसली लाट आहे, कसली लाट आहे। मी म्हणालो, ही महालाट आहे, माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे, माझ्या लाडक्या भावांनी निर्माण केलेली महालाट आहे। आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले, भले भल्यांचा पत्ता कुठं गेला माहित नाही।
आणि म्हणून एवढं मॅन्डेट, एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही. कारण सक्के भाऊ कोण, सावत्र भाऊ कोण, आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण, तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली, म्हणाल जा गप्प बसा. आणि म्हणून मी सांगतो, ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही. आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो, बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय, त्याचं काम कुठेही थांबणार नाही. हे काम पूर्ण होईल, ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले, माझ्याकडे लक्ष द्या, मला आशीर्वाद द्या. सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले, 3,500 कोटी रुपये. आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी 3,500 कोटी रुपये. तसं बालाजी देव माहीत आहे देणार आहे बालाजी, आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे. बालाजीचं कल्याण होणार हे मला माहीत होतं. बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ होती. आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं. आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबूराव कदम, आता बाबूराव कदम ते आला बाबूराव, काय ते गाणं ना, आला बाबूराव. अरे बाबा, फेक नरेटिव्हमुळे दिल्ली स्वारी चुकली, पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी. आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे. बाबूरावनी ते खरं करून दाखवलं. आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला. आणि म्हणून बाबूरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी बोंडारकर आहेत. बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख, खूप नावं यायची, खूप सर्वे यायचे. अरे बाबा, अनिल बोंडारकर, आनंद बोंडारकर मागे राहतोय आनंद बोंडारकर. पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली, बोले आनंद बोंडारकर निवडून येणारच. आणि आपला कार्यकर्ता हो, आपला जिल्हा प्रमुख आहे. कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं, कधी आमदार व्हायचं, कधी खासदार व्हायचं. अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही, कोण्या नोकराचा नाही, मालक नोकर नाही, माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, कार्यकर्त्याचा. बाळासाहेब सांगायचे, आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे. पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक घरगडी समजू लागले, नोकर समजू लागले. पण आपला पक्ष कार्यकर्त्यांचा. आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा आपला पक्ष आहे. आणि म्हणून हेमंत पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्याला कॉन्फिडन्स होता. मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो. बोले अरे तो मागे आहे. नाही बोलतो साहेब निवडून आणणार. बोले बघ, निवडून नाही आणला तर तू माझ्याकडे तोंड दाखवू नकोस. पण त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि या तिन्ही आमदार निवडून आणले. याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत, तिकडे बसलेत, आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन, तुम्ही हॅट्रिक मारली. आता 3 + 1 4. मगाशी गुलाबराव म्हणाले 4 लोक काय करतात, पण मी सांगतो तुम्ही 4 लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा, या विकासाला पुढे घेऊन जा. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे मी सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून ज्यांना
लोकसभेमध्ये आपल्याला इथं आपल्या राजश्री ताई पण मगाशी भाषण करून गेल्या. राजश्री ताईंना कुठेतरी आपलं अचानक देऊन टाकलं. पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष, आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही, आपल्या पक्षामध्ये बाकी काही चालत नाही. आपल्या पक्षात कामाचं मेरिट चालतं. कार्यकर्त्याच्या कामाला संधी देण्याचं काम हा आपला पक्ष करतो. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता, ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार